त्या दक्षिणायनानंतर उत्तरायणामध्ये सूर्य प्रवेश करतो आणि हा जो मकर संक्रांतीचा दिवस असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी ही मकर संक्रांत साजरी केली जाते. मग यावेळी वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे. इच्छा होती पण माईक कधी येते त्याची वाट बघत होती ताई. हळदी कुंकवाच्या दिवशी जमल्यात सर्व वारीकालीच्या बायका. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गलत आणि ही सर्व चिल्लर पार्टी तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज खास आम्ही चाललोय हळदी कुंकवासाठी. मानसीला इन्व्हाइट केले वारीकाली नागावमध्ये. सर्वात पहिले तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद. तर चला ब्लॉग सुरू करूया. मानसी थोडेच वेळात रेडी होऊन येईल. आज स्कूलमध्ये गेला होता तुम्ही? म्हणजे असं आज रेडी होऊन गेला शिव ना? आज काइट मेकिंग कॉम्पिटिशन होता आणि सिंगिंग कॉम्पिटिशन. काइट मेकिंग आणि सिंगिंग कॉम्पिटिशन होतं. काय कोणा म्हणजे प्राइज भेटलाय काय? अरे बाबा, कोणला तिघांना ग्रुप होता तुमचा? आमचा 6th स्टँडर्ड मध्ये 3rd नंबर आला. थर्ड आला. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला सर्वांना. असंच खेळताय काय? ठीक आहे, चालेल. थँक्यू. पोचलो आपण नागाव वारीकालीमध्ये, जिथं आपण गेल्यावेळी नवरात्रीनिमित्त गणपती उत्सव साजरा केला होता. मस्त सर्व फॅन्सी ड्रेस झाले होते. तोच पाठी हॉल बघताय. तिथं सर्व एकत्र येऊन ते कार्य करत असतात. आता तिथंच आपला हळदी कुंकू आहे. मानसीसुद्धा रेडी आहे आणि माझ्या मुलं थोडा लेट झाला आहे, तर आता मी त्यांना जास्त वेट नाही करायला सांगणार. जाऊया आपण हॉलमध्ये आणि बघूया कोण कोण आहे. अरे बाबा, नमस्कार. आवाज ना मला वाटते वारीकालीमध्ये आहेत. सर्व आल्यात. सर्व बघा सजल्यात. पहिली मकर संक्रांत कोणाकोणाची आहे? आहे ना? नाव पाठ आहेत ना? चला. सर्व बघा मकर संक्रांती निमित्त सर्व सजल्यात बघा आणि इथं तर भरपूर आहेत. हाय, तुम्हा सर्वांना पहिले मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच हसत राहा कायम आणि सुखी राहा सर्वजणी. अरे तुम्ही वारीकालीवाल्यांचा आवाजच नाही मला येत वाटतं. तिलगुल दिलेत नाही ना तुम्ही? चला, आईस आहेत आपल्या समोर आणि ताईस देखील आहेत. तर त्यांना विचारा, हा सोहळा आपण हळदी कुंकूचा सोहळा कधीपासून साजरा करतो? आमच्या हळदी 3 पिढ्या झाल्या आमच्यापर्यंत. आतापर्यंत संक्रांतीच्या पहिल्या दिवशी 3 वाजता सगळ्या बायका इथं जमतात. पहिल्यांदा घरातून निघायच्या, त्याच्यानंतर आता 20-25 वर्षापासून आम्ही समाज मंदिरातून निघतोय इथं. म्हणजे तुम्ही आता नंतर इकडे सर्वांच्या हळदी कुंकू लावता आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन परत
हळदी कुंकू. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा सर्वजण एक इकडनं सोबत सुरू. जाता एवढ्या जणी? एवढ्या सोबत. अरे बाबा. आणि पहिल्या दिवशी आमच्याकडे आमंत्रण नसते. पहिल्या दिवशी जी बाई आमच्यामध्ये सामील आहे त्याच्या घरी न आमंत्रणाशी आपण जात असतो. महत्व म्हणजे संक्रांतीचा हा सौभाग्याचं लेणं आहे. ते पहिल्यापासून जे आलेलं आहे आमच्याकडे हळदी कुंकूचा महत्व आणि हळदी कुंकू समारंभ संक्रांतीच्या दिवशी करायचा हे पिढीजात आलेला आहे. पहिल्यापासून ते सर्व चालत आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही ते चालतच ठेवलं आहे. अजून याच्या पुढे आमच्या सुना चालत ठेवतील, चालूच ठेवतील. नक्कीच नक्कीच. आपल्या परंपरा आपण आमची परंपरा चालवल्या पाहिजे. चालू जपायला बरोबर. पाहिजे. आई तुमचं नाव काय? जोशना. आता एक मस्त नाव घ्या तुम्ही. घेते. चांदीच्या ताटात रेशमी खण शामकांचे नाव घेते आले संक्रांतीचा सण. अरे वा वा. अशा टाल्यांचा आवाज आला पाहिजे. नमस्कार, मी अनुराधा. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं मकर या राशीमधून संक्रमण होतं. संक्रमण म्हणजे सूर्य पुढे जातो. म्हणजे दक्षिणायन जे चालू असतं त्या दक्षिणायनंतर उत्तरायणामध्ये सूर्य प्रवेश करतो आणि हा जो मकर संक्रांतीचा दिवस असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी ही मकर संक्रांत साजरी केली जाते. सूर्याचं म्हणजे पृथ्वीला जो अर्धा फेरा घातलेला असतो तो उरलेला अर्धा पूर्ण करण्यासाठी उत्तरायण हे चालू होतं. त्यासाठी मग सूर्य हा मकर राशीमधून पुढे सरकतो म्हणून आजचा दिवस जो असतो तो मकर संक्रांतीचा असतो. ओके, मस्त चांगली माहिती दिली. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ बनवत असतो. हां, तिळगुळ या दिवसात थंडीचे दिवस खूप असतात. त्यासाठी तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत. मग हे आणि तसेच पौष्टिक पण आहेत. तिळगुळ खाल्ल्यामुळे मग एक शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. त्यासाठी तिळगुळ वाटलं जातो. आणि दुसरं म्हणजे वाणामध्ये तुम्ही गाजर, ऊस, बोर, हरभरा ह्या वस्तू का देता तर हे सुगीचे दिवस असतात. ह्या धान्याचं उत्पन्न झालेलं असतं ह्या दिवशी, ह्या दिवसामध्ये होत असतं. मग हे वाण म्हणून प्रत्येक शेतकऱ्याची भरभराट व्हावी म्हणून सवाष्णी ह्या पदार्थांचं म्हणजे ह्या वस्तूंचं वाण दिलं जातं. मकर संक्रांतीचं म्हणजे ही जी संक्रांत असते ती 3 गोष्टींवरती आलेली असते. म्हणजे काय की त्या गोष्टी तुम्ही वापरू नये त्या दिवशी असं हे केलं जातं. आता ह्या वर्षी जी मकर संक्रांत जी आहे म्हणजे ते एक प्राणी, दुसरा म्हणजे वस्त्र, तिसरा रंग असं या गोष्टींवरती असते. मग यावेळी वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे. म्हणजे पिवळा रंग तुम्ही घालू नये असं घालू नये सांगितलं जातं. पिवळा रंग किंवा जे वाहन सांगितलेलं असतं संक्रांतीचं त्या वाहनावर बसून ती पुढे सरकते. असं हे संक्रांतीचं महत्त्व आहे. महत्त्व आहे. बघा, खूप चांगली माहिती दिली. काही नाही, आता एवढी सुंदर माहिती दिली तर आता एक मस्त नाव झाला पाहिजे. ते नाही जमलं. हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी किशोररावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. धन्यवाद. थोड्या वेळापूर्वी चंद्रावर सूर्यावर गेले होते, आता हिमालयावर गेल्यात. ठीक आहे, धन्यवाद. चांगली माहिती दिली, धन्यवाद. मला इथपर्यंत बोलवलं असं नाव घेऊनच पाठवीन तुला. संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान. संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान. अनिकेत रावांचं नाव घेते मकर संक्रांतीचा मान. अरे बाबा बाबा. ताई, मंगळसूत्राच्या 2 वाटा, सासर माहेरची खूण. अक्षयरावांचं नाव घेते म्हात्रे घराण्याची सून. अरे सौभाग्याचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे. वैजनाथ रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुढे. मस्त मस्त. अरे लाजल्या. सुनाने लाजून सासरा. नदीच्या काठी कृष्ण वाजवत होता बासरी. दीनानाथ भरतरांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. ओके, मस्त. आता तू पण वारी कालीवाली झालीस. हळदी कुंकवाच्या दिवशी जमल्यात सर्व वारीकालीच्या बायका. राजदीपरावांचं नाव घेते, सगळ्यांनी ऐका. अरे वा वा वा. राम बसले राज्यावर, सीता बसली अलंकारावर. जगन्नाथरावांचं नाव माझ्या झलकते कुंकवावर. ओके, मस्त 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 मस्त. आता नवीन लग्न झालेल्या कोण कोण आहेत? अंकिता साहिल म्हात्रे. आता साहिल रावांचं नाव घ्या. आई माझी प्रेमळ,
सासू माझी हौशी, आई माझी प्रेमळ, सासू माझी हौशी. साहिलरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. अरे वा वा. अजून नवीन पाठी पास करा. ताई फुल तयारीशी आलं, अजिबात नाही वगैरे काय बोलली नाही. तयारी आहे. ताई घे नाव. नमस्कार सर्वांना, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. माझं नाव आहे चैत्रवी हर्षल पाटील. सासरची माणसं माझ्या आनंदी आणि हौशी. हर्षलरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. वा वा, टाळ्या. माझं नाव आहे मोनिका परेश वारी. ऐका मोनिका परेश वारी. हां. संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण. परेशरावांमुळे मला मिळाला सौभाग्याचा मान. पण तुमच्या टाळ्यांचा आवाज नाहीत ना, म्हणून ताई हलू बोलली. ठीक, मी सांगते. लास्टला द्या. मुद्दाम लास्टला बसल्यात मला वाटतं. लास्टला द्या. मला वाटलेलं जे मुद्दाम लास्टला बसल्यात. राजमान्य राजश्री लोकमान्य टिळक शशी म्हात्रेंच्या नावावर कुंकुल होते ठळक. ओ मस्त, असा आवाज पाहिजे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सचिन रावांचं नाव घेण्यासाठी सौभाग्य लाभले मला. ओ मस्त. ताई धर. घे. माहेर माझं प्रेमळ, सासर माझं हौशी. कल्पेशरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मग इच्छा होती, पण माईक कधी येते त्याची वाट बघत होती ताई. पंढरपुरात विठोबा रुक्माई, शिर्डीत साई. पद्माकर रावांचं नाव घेते पार्थची आई. ओ पार्थ. हाय, नाव काय तुझं? ध्रुवी नाव आहे. कितवीला आहेस तू? फर्स्टला आहे. काय बोलते? तिच्या बहिणीच्या बर्थडेचं इन्व्हिटेशन पण आताच दिलंय तिने. बर्थडेचं इन्व्हिटेशन दिलं आम्हाला तू? कधी आहे? डेट काय? 1 जून. अरे बाबा, ठीक आहे, येईन ना नक्की. बोरनालला पण या. हो काय, चालेल, येईन. धन्यवाद. सर्व महिला आता बघा निघाल्यात. तिकडे हळदी कुंकू झाला सर्वांचा आणि आता निघाल्यात, प्रत्येकाच्या घरी जातील आणि नंतर मग पुन्हा एकदा सर्वांच्या घरी जाऊन त्यांचा मानपान होईल. हेमांगी ताई, तुझं घर? तुझं पहिला घर तुझा लागतोय. आता सर्व बघा सेल्फी पॉइंट सुद्धा बनवलंय बघा. आता तुम्ही सर्वांच्या घरी जाल, मग साधारण किती टाइम लागेल? 9 साडेनऊ वाजतील. आणि मग जेवायला कोणच्या घरी? आपापल्या घरी. मग जेवण कोण करेल? आता तुम्ही सर्व इकडे आहात. हा, म्हणजे तुम्ही आधीच नाश्ता देखील होते, म्हणजे मध्ये सोय होते तुमची. आणि तिळगुळ खाऊनच पोट भरत असेल अर्धा. ठीक आहे, म्हणजे महिन्याभराच्या तिळगुळ तुम्ही आजच खाऊन टाकता. आम्ही पण खाईन, म्हणजे थंडी लागलीच नाही पाहिजे. नाश्त्याला संध्याकाळी कोणच्याकडे? ताईंकडे. ताई नाव काय आपला? आकांक्षा ताई आहेत, म्हात्रे ताई आहेत. भानवले असतात, म्हणजे फिक्स आहे घर? फिक्स घर आहे असं आहे का? सासूबाई आल्यात तुमच्या? पण बनवतात. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या घरी दरवर्षी आता म्हणजे पुढं पण ते चालूच करेल. दरवर्षी त्यांच्याकडे असते.
ओके. मग आता एक कोणतरी जेवणाची व्यवस्था वाढवा ना पुढल्या वर्षी. बघा मी येईन पुढल्या वर्षी पण. हाय अन्वी. हो बसतोय. ध्रुवीन हाक नका मारा. तुला उरण कर ध्रुवी हाक मारा. ध्रुवीची बहीण. यायलाच पाहिजे. मी येऊ. अन्वीच्या बर्थडेला मला बोलवलं तिने. 1 जुलैचं आमंत्रण आत्ताच दिले. पण तू आहेस ना करायला व्हिडिओ. आता तुमच्या घरून आपण कोणाकडे चाललोय आता. मानसी आत्तूकडे चाललोय. चला जाऊया. आणि आपण पोचलोय सुद्धा. पण तिच्या तोंडून ऐकायला भारी वाटते. मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊनच फिरताय काय. पिशव्या बघा किती मोठ्या मोठ्या घेऊन आले. ताई पिशवी दाखव. लपू नको. ही बघा. अरे बाबा. वड्यांची मशीन दिली काय. वड्याची मशीन शॉर्टकट. म्हणजे लग्नाला येताना घेऊन या. परत घेऊन या. घरात ट्रॉफी बघ तिथे. हॅलो. हे ट्रॉफीज कोणच्या आहेत. पप्पांच्या आणि दीदीच्या. दीदी. अरे बाबा भरपूर ट्रॉफीज आहेत. पप्पांच्या क्रिकेटच्या. मस्त. हा वापराचं कसं ते दाखवलंय नाही. मेकअप पहिलाच आहे ना. नाव घ्या ताई. पहिले नाव सांग. नाव घ्यायलाच लागेल. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. सूरज रावांचं नाव घेते. मात्रेंची सून. अरे बाबा. नाव तेच सूर्यचंद्र सर्व आले. सूर्यचंद्र. हालत कधी आहे. 2 फेब. आता सांगितलीस त्यांचीच आहे. मग ते भांडा येताना घेऊन यायला सांगा. झाले तुमचा. आता झाल्यात. परत आल्या त्या. प्रत्येकाकडे बघा आपापल्या पद्धतीने सजवलेलं आहे सर्व काय. एवढा मोठा हॉल आहे तरी तो बारीक वाटते मला.
नाश्ता भानवले. नाश्ता आहे भानवले आहेत. कुठे आहेत? खाल्ल्यात तुम्ही? नाही काही सगळे खातात बघ. मस्त बघा. आता आवाज वाढला मला वाटतं नाश्ता केल्यानंतर ना. नाश्ता केल्यानंतर वाढला. कोणी बनवले त्या? ताई कुठे आहे? ताई ना बोलवा. काय कशा बनवल्यात सांगा. अरे बाबा हाताने बोलल्यावर काय करू मी. हाताने बनवल्या नाव तर सांगा. नाव सांगा. माझं नाव जयश्री. यांचं नाव पूर्ण नाव सांगा. ओके धन्यवाद. मस्त बनवलं. खाऊन बघते. सर्वजण आलेत आपल्या जान्हवी ताईंच्या घरी. आई तुम्ही मग नाव वगैरे काहीच नाही घेतलंस ना. तुझी बॅग कुठे आहे? खाली करा. आपला कुठे ठेवतेस वस्तू? दाखवायचे नसतात. ठेवायला लागतात. आता आपली गँग आली सगळी. आता गँग येईल सर्व. भानवले खाऊन आपण आता समोसा खातोय. काय काय खायला मिळते. मजा आहे पण. मग तुम्हाला रात्री जेवायची गरजच नाही लागणार. पोट भरते ना. तुम्ही बसा बाजूला. हा बाजूला बसा. आमच्या फोटोची जागा बसू दे ना सगळ्यांना. बसू दे. खाली बसता टेकता. तर चला व्लॉग एंड करायची वेळ आली आणि आज हळदी कुंकू भरपूर आहेत. युक्ता माणसेचा देखील आहे. तिकडे देखील जायचं आहे म्हणून घरी येऊन व्लॉग एंड करतोय. तर सर्वात पहिले वारीखाली नागाव महिला मंडळचा खूप खूप आभार. धन्यवाद आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. स्पेशली मानसीसाठी जो तुम्ही प्रेम दाखवला आहेत. आणि तुमचा सर्वांचा प्रेम म्हणजे आम्ही बघतोय ना आमच्या दोघांसोबत, आमच्या फॅमिलीवरती, माझ्या भावंडांवरती आहे. तर ते बघून देखील आणि मित्रांवरती सुद्धा चेतन बितनवर एवढा जीव टाकताय. तर आम्हाला सर्वांना मस्त वाटतंय, भारी वाटतंय. तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असाच ठेवा. तर चला ब्लॉग एंड करूया ना. तर जास्त मोठा ब्लॉग करणार आहे. ऑलरेडी मोठा झालेला असेल ब्लॉग, पण माझ्या मस्ती पण तेवढीच केलेली आहे. उखाण्यांचा पाऊस तुम्हाला दाखवलेला, प्रत्येकीने उखाणा घेतलेला आहे. तर चला व्लॉग इथंच एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. एवढे प्रेमाने बोलले ती, तर तुम्ही ऐकला पाहिजे ना तिचा. तर चला व्लॉग एंड करूया. व्लॉगवर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्या.